खवणे बीच खूप भारी आहे, खूप मजा आली बीचवर। मजा म्हणजे लहान मुलांनी खूप मजा केली निधीने आणि मी आता आले कुडाळला आणि मी आता कथ्थक क्लासला जाणार आहे आणि नंतर आम्ही वेंगुर्ल्याला पण जाणार आहोत। आम्ही तिकडे फिरायला जाणार आहोत। कथ्थक क्लास संपल्यावर मी सांग काय घेऊ मुष्टी वर जाते सेम हात आणि ते एकदम होते बघ एक तो हा कान हात म्हणजे कान। आम्ही कथ्थक क्लासवर जारी आता आम्ही जाणार आहोत वेंगुर्ल्या बीचवर। आम्ही नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन आलो आहे आज खवणे बीचवर। आणि खवणे बीच हे वेंगुर्ला तालुक्यातील एक प्रसिद्ध बीच आहे। वेंगुर्ला तालुक्यामध्ये अनेक प्रसिद्ध बीच आहेत आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत। या समुद्रकिनाऱ्यांपैकी खवणे समुद्रकिनारा हाही अतिशय सुंदर आणि सनसेट तुम्ही जर या समुद्रकिनाऱ्यावर बघाल तर अतिशय सुंदर असा सनसेट बघता येतो। हा समुद्रकिनारा वेंगुर्ला मालवण रोडपासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर आहे। वेंगुर्ल्यामध्ये अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत, त्यामध्ये सागरेश्वर आहे, रेडी आहे, शिरोडा आहे, निवती आहे, भोगवे आहे, तसाच कोंडुरा पण एक प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे। तसाच खवणे हा देखील आजकाल बराच प्रसिद्ध झाला आहे। तुम्ही अनेक त्याचे ब्लॉग आणि व्हिडिओ यूट्यूबवर बघू शकता। तर मी तुम्हाला माझ्या नजरेतून आज हा खवणे समुद्रकिनारा दाखवेन। चला तर मग। तर हे आहे निसर्गसंपन्न आणि बहुचर्चित खवणे बीच। आम्हाला वेंगुर्ल्यातून इथे यायला 35 मिनिटं लागली आणि साधारण वेंगुर्ल्यातून 21 किलोमीटर अंतरावर हे खवणे बीच आहे। मंडळी खूप सुंदर बीच आहे खवणे बीच आणि ते लाटा पण खूप मोठी मोठी येत आहेत। खूप मजा आली, मजा म्हणजे यांना मजा येते लहान मुलांना एवढं। निधी अडे बघ मज्जा एकदम काय झालं काय आलं रे? भारी आली यायला पाहिजे मोठी लाटा आली। मित्रांनो, खवणे बीचचं वैशिष्ट्य हेच आहे की इथे उंच आणि विशाल असे खडक आहेत। तुम्ही बघू शकता यातील बरेच खडक, याची उंची जी आहे ती माणसाच्या उंचीपेक्षाही जास्त आहे। त्यामुळे या बीचचं जे वैशिष्ट्य आहे ते हे उंच उंच खडक। आणि तुम्ही जर बघितलं असेल तर निवती बीचवरही असे उंच खडक आहेत। तुम्ही समोर बघू शकता त्या माणसांच्या जवळपास दुप्पट उंचीचा तो खडक आहे। निधी काय डोंगराच्या खाली तिकडे जाते आता मला आता पूर्ण व्ह्यू दाखवतो। इकडचा बघा मस्त व्ह्यू आहे।
बघा. मोठ्यांचा आज मला मज्जा आली. काय करतो? मी असं काहीतरी बघते पण लावडी मारतात. लहान मुलांनी खूप मजा केली निधीने. आणि आज आम्ही समुद्रात खूप खेळलो आणि मला खूप मजा आली. आणि काय नाही मला नाही आठवत. स्पीच आणि हा काय बांधलं? किल्ला. किल्ला बांधला. बीच खूप मोठं नाही आहे, तुम्ही बघितलं तर इथून सुरू होतं आहे आणि ते बीच त्या जे दगड होते मगाशी खडक होते मोठे मोठे तिथपर्यंत ते बीच आहे. म्हणजे छोटं बीच आहे पण अतिशय क्लीन बीच आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण व्हाईट सँड आहे, अतिशय क्लीन बीच आहे. त्यामुळे तुम्ही इथे खेळायला, एन्जॉय करायला, समुद्राबरोबर खेळायला कधी पण येऊ शकता. आणि फारच प्रसन्न असं वातावरण असतं इथे. आता संध्याकाळ होत आली आहे, मी निघणार आहे आता इथून. थोडा वेळ अजून थोडा एन्जॉय करून सनसेट बघून इथून निघणार आहे. तर इथेच एक मारुती मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, स्वयंभू मारुती मंदिर खवणे ते मंदिर आहे. ते मंदिर आहे आणि त्याच खाली मस्त समुद्र. चला मंदिराच्या आतमध्ये जाऊ. मारुती मंदिर काळोख झालाय त्याच्यामुळे आता दिसणार नाही. मस्त बीच आहे बघा, खवणे बीच. इकडे उजेड आहे पण इकडे मंदिरात काळोख आहे, लाईट नाही त्याच्यामुळे. नंतर कधी ते दाखवूया. खूप सुंदर आहे, तुम्ही पण या, भेट द्या इकडे येऊन. खूप मजा वाटली. आता आम्ही चाललो. आता मी बीचवरनं घरी आली, म्हणजे घरी म्हणजे मावशीच्या फ्लॅटवर आली आहे. थोडं जेवणार आणि आम्ही घरी जाणार. आता व्हिडिओ संपवूया. हां, आता आम्ही व्हिडिओ संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.